आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवा। नमस्कार, मी इयत्ता 10वी आरची सिद्धी खंडारे। आज 26 जून म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची जयंती। श्वेते हो, तो काळ होता 150 वर्षांपूर्वीचा। तो काळ होता 150 वर्षांपूर्वीचा। राज्य तर होतं पण त्या राज्याला राजाच नव्हता। राज्य तर होतं पण त्या राजाला राजाच नव्हता। देऊळ तर होतं पण त्या देवळात देवच नव्हता। देऊळ तर होतं पण त्या देवळात देवच नव्हता। अहो, कोल्हापूरची प्रजा आई अंबाबाईकडे साकडं घालत होती। कोल्हापूरची प्रजा आई अंबाबाईकडे साकडं घालत होती आणि शेवटी आई अंबाबाईने कोल्हापूरच्या प्रजेची हाक ऐकली आणि छत्रपती शाहू महाराजांचा जन्म झाला। छत्रपती शाहू महाराजांचा जन्म 26 जून 1874 रोजी झाला। शाहू महाराजांचा जन्म कागलमध्ये घाडगे घराण्यामध्ये झाला। त्यांचा जन्म राधाबाईंच्या पोटी झाला। शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव असे होते, तर शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंत जयसिंग घाडगे हे होते। पण आपल्या महाराष्ट्राचे चौथे शिवाजीराजे यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले व त्यांचे शाहू हे नामकरण केले। शाहू महाराजांनी आपले शिक्षण पूर्ण केले। त्यानंतर कोल्हापूरमध्ये येऊन त्यांनी अनेक सोयी सुविधा केल्या। शाहू महाराजांनी राधानगरी धरण उभारले। प्रत्येकाने शिकावे या दृष्टिकोनाने शाळा, त्यानंतर हॉस्पिटल, त्यानंतर शाहू महाराजांनी अनेक कार्य निर्माण केली। शाहू महाराजांना कुस्तीची फारच आवड होती, त्यामुळे शाहू महाराजांनी अनेक तालीम उभारल्या। आता आमचे कोल्हापूर त्या कुस्तीमुळे खूप जगप्रसिद्ध होत आहे। अहो, शाहू महाराजांनी अनेक कार्य केले, ह्या कार्याला कोल्हापूरकर कधीच नाही विसरू शकणार। जाता जाता एवढेच सांगेन, दीनदुबळ्यांचा आधार केला शाहू महाराजांनी सगळ्यांवर उपकार केले। शाहू महाराजांनी सगळ्यांवर उपकार। धन्यवाद।